हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बुलेट लेक्चर सिरीज. आणि आजचा टॉपिक आहे ऑसिलेशन्स. टॉपिक खूप महत्त्वाचा आहे सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी, कारण की बोर्ड्सलाही वेटेज त्याचं जास्त होतं. सो इवन सीईटीला वी कॅन एक्सपेक्ट 2 or 3 क्वेश्चन्स फ्रॉम दिस टॉपिक. विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम, लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक. सगळ्यात पहिलं, व्हॉट इज मिनिंग ऑफ ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन म्हणजे मोशन ऑफ अ पार्टिकल टू अँड फ्रो अबाउट मीन पोझिशन. एका पोझिशनच्या टू अँड फ्रो या मोशनला आपण ऑसिलेटरी मोशन म्हणतो. हा मोशन नॉर्मली पिरियॉडिक असतो, बट तसे खूप सारे मोशन्स पॉसिबल आहेत टू अँड फ्रो. त्याच्यातला सगळ्यात सिम्पलेस्ट आणि इझिएस्ट केस जो आहे, जो स्पेशल केस आहे, दॅट इज कॉल्ड अ सिम्पल हार्मोनिक मोशन. सिम्पल हार्मोनिक मोशन हा ऑसिलेटरीचा एक स्पेशल प्रकार आहे, ज्यामध्ये फोर्स हा डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि तो डिस्प्लेसमेंटच्या ऑपोजिट सेन्समध्ये असतो. म्हणजे या साईडला मूव्ह होत असेल पार्टिकल तर रिस्टोरिंग फोर्स आत असेल, आणि या साईडला पार्टिकल मूव्ह होत असेल तर रिस्टोरिंग फोर्स आतमध्येच असेल, टुवर्ड्स सेंटर असेल. सो रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर आणि डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. इवन ॲक्सेलरेशन सेम काम करतं, बिकॉज फोर्स इज मास इन टू ॲक्सेलरेशन. आणि जर फोर्स प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असेल तर इवन मासने डिवाइड केल्यावरती ॲक्सेलरेशन पण प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट येणार आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं इक्वेशन याच्यात डिफरन्शियल इक्वेशन असतं, जे आपण डिराईव्ह करू शकतो. पण डायरेक्टली इथं मी लिहितो d2x/dt² प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 0. याला म्हणतो आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM हे सेकंड ऑर्डर फर्स्ट डिग्रीचं इक्वेशन आहे. ऑर्डर 2 आहे, डिग्री 1 आहे. ओके, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM जो आहे याच्यावरनं आपण पटकन ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. जसे बरेच प्रश्न तुम्हाला दिसतील, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM इज हे असं, तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टाइम पिरियड. समजून जायचं की एक्सचा जो कोणी कोइफिशियंट आहे तो ओमेगा स्क्वेअर आहे, आणि मग तो ओमेगा स्क्वेअरला सॉल्व्ह करून तुम्ही टाइम पिरियड काढू शकता. जसं की ओमेगा स्क्वेअर इज के, म्हणजे ओमेगा इज रूट के, म्हणजे टी इज इक्वल टू 2π/√k. हे आपलं उत्तर आहे. मग केच्या जागी कधी कधी पी म्हणतील, कधी कधी झेड म्हणतील, किंवा काहीतरी नवीन एखादा कॉन्स्टंट दिलेला असेल. सो डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. d2x/dt² प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 हे स्टँडर्ड SHMचं डिफरन्शियल इक्वेशन आहे. ह्या डिफरन्शियल इक्वेशन वरून आपण डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन डिराईव्ह करू शकतो. a sin ωt प्लस kx प्लस अल्फा, सॉरी, a sin ωt प्लस अल्फा, वेर अल्फा इज कॉल्ड एज इनिशियल फेज और फेज कॉन्स्टंट. इनिशियल फेज और फेज कॉन्स्टंट याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर वेलॉसिटीचे दोन फॉर्म्युले मिळतात. एक स्टँडर्ड तुम्ही लर्न केलेला फॉर्म्युला, आणि दुसरा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह घेऊन, हा म्हणजे v वर्सेस x. v इन टर्म्स ऑफ x आहे, बट एक अजून फॉर्म्युला बनतो जो v इन टर्म्स ऑफ t असतो, तो असा दिसतो a ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. हा डेरिव्हेटिव्ह काढून मिळाला ह्याचा dx/dt करून. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट इज वेलॉसिटी. आता ॲक्सेलरेशनचं अजून एक इक्वेशन मिळतो मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बट ॲक्सेलरेशनचं अजून एक इक्वेशन टाईममध्ये जे असतं ते असं असतं मायनस a ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस अल्फा. सो बेसिकली हे सगळे इक्वेशन्स तुम्हाला ऑन द स्पॉट माहिती पाहिजे. नॉर्मली अल्फा 0 असतो जर पार्टिकल मीन पोझिशनपासून स्टार्ट झाला, आणि अल्फा 90 असतो जर पार्टिकल एक्स्ट्रीमपासून चालू झाला, राईट एक्स्ट्रीमपासून. ओके, सो दीज आर द फॉर्म्युले डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचे. वन्स वी आर डन विथ दॅट, तुम्हाला ग्राफ सगळ्यांची माहिती असले पाहिजे. डिस्प्लेसमेंट टाईम, वेलॉसिटी टाईम आणि ॲक्सेलरेशन टाईम हे सगळे साईन वेव्ह, कोसाईन वेव्ज आहेत. ओके, हे तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघितले आहेत. ग्राफ्स कसे असतात, हा साईन असेल तर हा कॉस असतो, हा कॉस असेल तर हा मायनस साईन असतो. मी हा चुकीचा ड्रॉ केला. मायनस साईन म्हणजे असा आला पाहिजे खालून. ओके, जर हा कॉस असेल, पहिला कॉस असेल, दुसरा मायनस साईन असेल, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन असतो, आणि तिसरा मायनस कॉस असेल. मायनस कॉस म्हणजे असा असेल, खालून चालू होईल तो. ओके, सो दीज आर द ग्राफ्स ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन वर्सेस टाईम. रिमेंबर, या दोन ग्राफमध्ये 90 डिग्रीचा फेज डिफरन्स आहे, या दोघांमध्ये 90 डिग्रीचा फेज डिफरन्स आहे. सो या दोघांमध्ये देर इज अ फेज डिफरन्स ऑफ 180 डिग्री. ओके, सो डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन वर्सेस टाईम खूप सोपं आहे. मात्र डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन त्यांच्यामधले ग्राफ बघा कसे. म्हणजे ॲक्सेलरेशन वर्सेस पोझिशनचा ग्राफ कसा येईल, तर ॲक्सेलरेशन इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. सो देर इज अ स्ट्रेट लाईन विथ अ नेगेटिव्ह स्लोप, म्हणून अशी स्ट्रेट लाईन येते. ओके, हा AX ग्राफ. VX ग्राफ असा येतो बघा, इलिप्स येतो VX ग्राफला, इलिप्स. आणि VX मध्ये हा V आणि हा X आहे ना, तर एक्सच्या मला सांगा एक्स्ट्रीम व्हॅल्यूज काय असतात एक्सच्या, A आणि मायनस A. आणि व्हीच्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज काय असतात, व्हीच्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज असतात प्लस a ओमेगा मॅक्सिमम वेलॉसिटी, आणि नेगेटिव्ह मॅक्सिमम म्हणजे मॅग्निट्यूड वाईज मॅक्सिमम बट नेगेटिव्ह मायनस a ओमेगा. तसंच a वर्सेस व्हीचा ग्राफ पण असाच येतो, तो पण इलिप्स असतो. a वर्सेस व्हीचा ग्राफ नॉर्मली कुठे दिलेला नाही आहे, तुम्ही काढू शकता, पण तो a वर्सेस व्हीचा ग्राफ. वेलॉसिटीच्या मॅक्सिमम व्हॅल्यूज काय असतील,
प्लस ए ओमेगा मायनस ए ओमेगा, आणि ॲक्सिलरेशन जे काय असतील ए ओमेगा स्क्वेअर मायनस ए ओमेगा स्क्वेअर. दिस इज हाऊ ऑल दीज ग्राफ्स यू मस्ट रिमेंबर. वन्स वी आर डन विथ द ग्राफ, दी एनर्जीज, सगळ्यांच्या एनर्जीज तुम्हाला माहिती पाहिजे. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी. हाफ के एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ॲड केलं हाफ के ए स्क्वेअर. दॅट्स इट, सिम्पल. के काय असतो, अरे के बाय एम तर ओमेगा स्क्वेअर असतो, तर त्याच्यावरनं तुम्हाला मिळेल हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. इथे काय मिळेल, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि इथे काय मिळेल, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. These are the formulae of total potential आणि कायनेटिक. रिमेंबर, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी ही डिस्प्लेसमेंटवर डिपेंड करते, सो ती चेंज होत असते दरवेळेस. मात्र टोटल एनर्जी कधीच चेंज होत नाही सिस्टमची. एखाद्या SHMची टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट थ्रू आउट द मोशन. ओके, पोटेन्शियल कायनेटिक व्हेरी होतात. मग ते कोणत्या ग्राफप्रमाणे व्हेरी होतात, तर तुम्हाला माहिती, हा ग्राफ तर टेक्स्टबुकमध्ये पण दिला आहे. असा एक आणि वरतून कॉन्स्टंट लाईन टोटल एनर्जीची आहे. जी खालून चालली आहे ना, ती पोटेन्शियल एनर्जीची लाईन आहे, कारण की पोटेन्शियल सेंटरला 0 असते आणि कायनेटिक सेंटरला मॅक्सिमम असते, एक्स्ट्रीमला 0 असते. सो ही कायनेटिकची लाईन. रिमेंबर, जिथे जिथे एनर्जीज इक्वल होतात कायनेटिक आणि पोटेन्शियल, ते पॉईंट्स असतात प्लस a/√2 आणि मायनस a/√2. हे त्याचे व्हॅल्यूज आहेत त्या पॉईंटचे, पोझिशन्सचे. ओके, रिमेंबर, टोटल एनर्जी हा ऑसिलेशनमध्ये चेंज होत नाही, मात्र पोटेन्शियल कायनेटिक चेंज होते. सो जर पोटेन्शियल कायनेटिक मॅक्सिमम मिनिमम होत असेल, तर लक्षात ठेवा, जर एखादा SHM एफ फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होत असेल, एफच्या फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होत असेल, तर कायनेटिक आणि पोटेन्शियल हे दोघंही 2Fच्या फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होतात. 2Fच्या म्हणजे एका सायकलमध्ये ते दोनदा मिनिमम मॅक्सिमम असं करतात. म्हणजे एकाच सायकलमध्ये ते डबल टाइम्स फ्लक्च्युएट होतात. म्हणून लक्षात ठेवायचं फक्त पोटेन्शियल कायनेटिक 2F फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होतात. नेक्स्ट पॉइंट आहे कॉम्पोजिशन ऑफ 2 SHMs. 2 और मोर SHMs, दोनच नॉर्मली विचारतील. म्हणजे जर एक इक्वेशन x1 इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 1 दिला असेल, कधी पण लक्षात ठेवा सेम ओमेगावालेच फ्रिक्वेन्सीज आपण ऍड करू शकतो. a2 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 2 सेम फ्रिक्वेन्सीवालेच आपण SHM ऍड करू शकतो. तर ह्या दोघांचा रिझल्टंट जो येईल तो पण एक SHM असेल, r साइन ओमेगा टी प्लस डेल्टा. तो असा एक SHM असेल, ज्याचा रिझल्टंट असा दिला जातो √a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस. दोघांमधला फेज डिफरन्स α1 मायनस α2. बट α1 मायनस α2 करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की दोन्ही साइन आहेत का किंवा दोन्ही कॉस आहेत का. नसेल तर झोल आहे, दोघांना साइनमध्ये कन्वर्ट करा आणि नंतर सॉल्व्ह करा. ओके, तरच डिफरन्स घेणं बरोबर आहे. दिस इज हाऊ यू डील विथ इट. आणि डेल्टा कसा काढायचा, तर टॅन इनवर्स ऑफ a1 साइन α1 प्लस a2 साइन α2 डिवायडेड बाय a1 कॉस α1 प्लस a2 कॉस α2 असा त्याचा फॉर्म्युला आहे. याचे काही स्पेशल केसेस आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की जर दोन SHM सेम ॲम्प्लिट्यूडचे असतील आणि जर काही त्यांच्यामधला फेज डिफरन्स 0 असेल तर ॲम्प्लिट्यूड डायरेक्टली डबल होतो. सेम ॲम्प्लिट्यूडचे आणि ऑपोजिट फेजमध्ये असतील तर फेज नेट ॲम्प्लिट्यूड 0 होतो. असे काही स्पेशल केसेस जे टेक्स्टबुकमध्ये पण दिले आहेत, दोज टेक्स्टबुकमधले केसेस यू कॅन रिवाइज. बट नॉर्मली क्वेश्चन जो येतो ना CETला तो असा असतो, एक इक्वेशन असं असतं 4 साइन ओमेगा टी हा पहिला SHM असतो y इज इक्वल टू आणि y2 इज इक्वल टू 3 कॉस ओमेगा टी. मुद्दामून एक साइन एक कॉस दिलेला असतो. समजून जायचं, जर काही साइन कॉस असेल ना बिलकुल लोड नाही घ्यायचा, पायथागोरसनी सॉल्व्ह करायचं. 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. कारण की या दोघांमध्ये फेज डिफरन्स किती आहे, 90च आहे. कॉस हा साइनपेक्षा 90 डिग्रीनी पुढे असतो, म्हणून मी ह्याला असं लिहू शकतो साइन ऑफ ओमेगा टी प्लस 90. आणि आता बघा ना फेज डिफरन्स 90 झाला आहे. तो अशा वेळेस सॉल्व्ह करता येतो. बट क्वेश्चन कधी कधी मुद्दामून ट्विस्ट करतील. 3 साइन ओमेगा टी प्लस 20 डिग्री, ओके, आणि हा 4 कॉस ओमेगा टी प्लस 70 डिग्री किंवा लेट अस से 50 डिग्री ओमेगा टी प्लस 50 डिग्री. तर आता फेज डिफरन्स किती आहे, फेज डिफरन्स 30 आहे का, बिलकुल नाही. फेज डिफरन्स इज नॉट 30. 20 आणि 50चा फेज डिफरन्स इज नॉट 30 बिकॉज हा साइन हा कॉस आहे. पहिला याला साइन करा. कसा करायचा साइन, कॉस असला की साइन केला तर तो 90ने पुढे निघून जातो, म्हणजे ओमेगा टी प्लस 140. आता सबट्रॅक्ट करा. आता फेज डिफरन्स किती, 120. हा फेज डिफरन्स खरा आहे. दोन्ही साइनमध्ये असणं खूप गरजेचं आहे. सिंपल पेंडुलम इज नथिंग बट एक स्ट्रिंग लाईक बॉब अटॅच्ड आणि एक छोटासा ॲम्प्लिट्यूड द्यायचा त्याला साधारण 5 ते 6 डिग्रीपर्यंत. तर तो SHM परफॉर्म करतो आणि त्या SHMचा टाइम पिरियड असतो 2π√L/g. हा फॉर्म्युला खूप सोपा आहे दिसायला, बट ह्याच्यात 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. द लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि अजून 2
एक तर टाइम पिरियड इज इंडिपेंडेंट ऑफ एम्प्लिट्यूड प्रोव्हाइडेड इट इज स्मॉल, आणि टाइम पिरियड इज इंडिपेंडेंट ऑफ मास, मासवरही डिपेंड करत नाही. बट मासवर डिपेंड करत नाही ही गोष्ट जरी खरी असेल, एक गोष्ट लक्षात ठेवा, मास जर चेंज केलं मी 1 kgच्या ऐवजी 2 kg लावला आणि तो 2 kg वाला सेम साईजचा असेल तर काही प्रॉब्लेम नाही. बट तो 2 kg वाला बॉडी मोठा असेल तर मात्र टाइम पिरियड चेंज होणार आहे, कारण की लेंथ चेंज होते इनडायरेक्टली. रिमेंबर, लेंथ ऑफ द पेंडुलम कॉन्स्टंट राहायला पाहिजे तर मासवर इंडिपेंडेंट आहे. ओके, टाइम पिरियड इज इंडिपेंडेंट ऑफ मास इफ लेंथ इज कॉन्स्टंट. आणि लेंथ कुठून कुठे मोजली जाते? सस्पेन्शन पॉईंटपासून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीपर्यंत. याचा अर्थ जर पेंडुलमचा मास मी 10 टाइम्स केलं आणि तो 10 टाइम्स करताना मी तेवढाच साईजचा बॉब ठेवला 10 टाइम्स मास करताना, तर टाइम पिरियडला फरक पडत नाही. 10 टाइम्स मास केलं, टाइम पिरियडला फरक नाही पडला, कारण की लेंथ तेवढीच राहिली, अजून तेवढीच लेंथ आहे. बट जर मी 10 टाइम्स मास करताना एक मोठा स्पिअर लावला तर ऑब्व्हियसली लेंथ चेंज झाली आता, त्यामुळे टाइम पिरियड चेंज होणार. टाइम पिरियड वरचे बेस्ड खूप क्वेश्चन्स येणार आहेत. सिंपल पेंडुलमचे अजून आपण बोलू पुढे. स्प्रिंग मास सिस्टम k/m ओमेगा स्क्वेअर असतो, त्याच्यावरनं t = 2π√m/k हा फॉर्म्युलाने आपण सॉल्व्ह करू शकतो क्वेश्चन स्प्रिंग मास सिस्टमचे. स्प्रिंग मास सिस्टममध्ये स्टँडर्ड गोष्टी आहेत सिरीज आणि पॅरललच्या. लक्षात ठेवा, सिरीज आणि पॅरलल स्प्रिंगमध्ये हे एक्झॅक्टली कॅपॅसिटरसारखं असतं. कशासारखं? कॅपॅसिटरसारखं. म्हणजे सिरीजमध्ये आपण त्यांना 1/y वाला फॉर्म्युला वापरून ॲड करणार आणि पॅरललमध्ये आपण त्यांना डायरेक्टली ॲड करणार, सेम ॲज कॅपॅसिटर. रिमेंबर वन थिंग, की जर स्प्रिंग एखादी आहे ज्याचा कॉन्स्टंट के आहे, त्याला मी जर काही n इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलं, सगळ्यांचा स्प्रिंग कॉन्स्टंट n टाइम्स होऊन जातो. n इक्वल तुकड्यांमध्ये तोडलं जातं. पण कधी कधी n इक्वल तुकड्यांमध्ये तोडणार नाही, ते काय करतील? वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये ब्रेक करतील. म्हणजे काय, की जर ही स्प्रिंग मी 3:4च्या रेशोमध्ये तोडली तर ते विचारतील तुम्हाला की त्या इंडिव्हिज्युअल त्यांचे व्हॅल्यूज काय आहेत, केचे व्हॅल्यूज काय. तर मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. तर पहिलं तर 3:4मध्ये ब्रेक करण्यासाठी सगळ्यात पहिलं काय करायचं, त्यांना टोटल 7 पीसेसमध्ये ब्रेक करा. 7 पीसेसमध्ये, चला 7 पीसेस करून टाकले. 1 2 3 4 5 6 आणि 7 पीस केले. प्रत्येक पीस 7K 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 असणार, की n टाइम्स होतो. 7K 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 7 वेळा. त्याच्यातले 3 जोडले म्हणजे 3 टाइम लेंथ झाली, तर तो 7/3K झाला. आणि 4 जोडले तर त्याचे 7/4K झाला. दिस इज हाऊ स्प्रिंग कॉन्स्टंट डिवाइड्स. रिमेंबर, वेन अ स्प्रिंग इज इफ वी कट इट इंटू 2 अनइक्वल पार्ट्स असं डील करायचं आहे. मी एक जस्ट प्रॅक्टिस म्हणून क्वेश्चन घेतो इथे. जर एक स्प्रिंग 2:7 मध्ये ब्रेक केली तर उत्तर काय येईल? छोटीवाली आणि मोठीवालीचं स्प्रिंग कॉन्स्टंट काय असेल? तर 9/2K 9/7K. सिंपल. टोटल 9 वरती लिहिणार, डिवाइड बाय 2, 9 वरती लिहिणार, डिवाइड बाय 7. दिस इज हाऊ स्प्रिंग कॉन्स्टंट विल वर्क. आणि नीट बघा, छोट्या स्प्रिंग कॉन्स्टंट जास्त आहे छोट्या स्प्रिंगचा, मोठ्या स्प्रिंग कॉन्स्टंटचा स्प्रिंग कॉन्स्टंट कमी आहे. जी स्प्रिंग मोठी आहे त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट कमी आहे, छोटी स्प्रिंग आहे तिचा स्प्रिंग कॉन्स्टंट जास्त आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतो. पेंडुलम खूप महत्त्वाचा आहे, तुम्हाला आधीच सांगितलं मी. त्याच्यामध्ये खाली जो जी असतो ना, ह्याच्यात व्हेरिएशनमध्ये विचारतात. सो लक्षात ठेवा, 2π√L नेट ॲक्सेलरेशन असं लक्षात ठेवा फॉर्म्युला. तर लिफ्टमध्ये जर लिफ्ट वरती ॲक्सेलरेट झाली, लिफ्ट खाली ॲक्सेलरेट झाली, तर तुम्हाला काय करायचं आहे? तर लिफ्ट वरती ॲक्सेलरेट होत असेल तर स्युडो ॲक्सेलरेशन खाली ॲक्ट होतं. लिफ्ट खाली ॲक्सेलरेट होत असेल, स्युडो ॲक्सेलरेशन वरती ॲक्ट होतं. त्यामुळे ए नेट तुम्ही जी +or-a तुमच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे घ्यायचं. म्हणजे जर काही लिफ्ट वरती ॲक्सेलरेट झाली तर स्युडो विल बी डाऊनवर्ड, तेव्हा g+a घ्यावा लागेल. इफ द लिफ्ट इज ॲक्सेलरेटेड डाऊनवर्ड, तर स्युडो विल बी अपवर्ड, तर g-a घ्यावा लागेल अकॉर्डिंग टू युअर कन्व्हिनियन्स. ॲक्सेलरेटेड कारमध्ये ठेवलं तर काय होतं? इफ अ पेंडुलम इज सस्पेंडेड इन ॲक्सेलरेटेड कार इट ऑसिलेट्स. बट यावेळेस मात्र जी आणि स्युडो ॲक्सेलरेशन हे एकमेकांना पॅरलल अँटी पॅरलल नाही आहेत, म्हणजे g+a g-a करता येत नाही. इथे तुम्हाला पायथागोरस थिअरमनी नेट ॲक्सेलरेशन काढावा लागतो. कसा काढायचा नेट ॲक्सेलरेशन? ए नेट इज √a² + g². अशा प्रकारे काढायचा आणि तो इथे टाकायचा. मेन फॉर्म्युला हाच वरचा. ठीक आहे, ॲक्सेलरेटेड कारमध्ये असं होतं. ठीक आहे, 2π√L नेट ॲक्सेलरेशन असा फॉर्म्युला वापरायचा दरवेळेस. हे कळालं तुम्हाला? हे कळालं. आता सर्क्युलर मोशनमध्ये कार फिरते, त्या कारमध्ये तो ठेवला आहे. तर यावेळेस कारकडे 2 ॲक्सेलरेशन असतील, सेंट्रिपिटल, टँजेन्शियल आणि खाली ग्रॅव्हिटी. तशा वेळेस नेट ॲक्सेलरेशन तुम्हाला या तिघांचाही नेट काढावा लागेल, g², at², ac².
काही क्वेश्चनमध्ये 80 नसेल दिलेला तर g² + ac² घ्यावा लागेल आणि सॉल्व्ह करावं लागेल. AC कसा काढायचा तर ह्याच्यामध्ये काय तुम्हाला सांगायची गरज वाटत नाही मला, तुम्हाला माहिती आहे सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन काढायचा फॉर्म्युला. टँजेन्शियल दिलेला असेल, ग्रॅव्हिटी 9.8 असतो. आणि लास्ट राहिला इलेक्ट्रिक फील्डमध्ये येण्याचे चान्सेस फार कमी आहेत, जरी सांगून टाकतो तुम्हाला मी. एक पेंडुलम ज्याला प्लस चार्ज Q दिला आहे आणि त्याला एका इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं आहे. इलेक्ट्रिक फील्ड समजा अशी असेल, म्हणजे प्लस प्लस असेल, तर बेसिकली त्याला जी नेट ॲक्सेलरेशन कसं काढणार, डाऊनवर्ड जी आहे त्याला अपोज करणारं ॲक्सेलरेशन. तर अपोज करणारं इलेक्ट्रिकल ॲक्सेलरेशन किती आहे, तर इलेक्ट्रिकल फोर्स, समजा ई फील्ड आहे तर इलेक्ट्रिकल फोर्स डिवायडेड बाय मास, हे तुमचं नेट ॲक्सेलरेशन झालं. ते तुमच्या स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं, याच्यात तुम्हाला ते पुट करावं लागेल. जर फील्ड वरती लावली तर, जर फील्ड खाली लावली असती म्हणजे त्या पार्टिकलला अट्रॅक्टिव्ह फील्ड लावली असती. अट्रॅक्टिव्ह फील्ड म्हणजे कशी, वरती पॉझिटिव्ह प्लेट खाली निगेटिव्ह प्लेट, निगेटिव्ह प्लेट खाली आहे म्हणजे अट्रॅक्शन होणार आहे, त्याच्यामुळे तो पेंडुलमला G प्लस हे ॲक्ट होणार आहे. हा फोर्स इलेक्ट्रिकल फोर्स आहे. कसा काढला मी, Q इंटू इंटेन्सिटी केल्यावरती फोर्स मिळाला, डिवाइड बाय मास केल्यावरती मला त्याचं ॲक्सेलरेशन मिळालं, G प्लस ए डाऊनवर्ड. दिस इज हाऊ थिंग्स वर्क इफ द पेंडुलम इज प्लेस्ड ॲट डिफरंट प्लेसेस. डॅम्प्ड ऑसिलेशन, डॅम्प्ड ऑसिलेशन खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की एखादा मोशन ज्याच्यामध्ये डॅम्पिंग पण असेल तर त्याचं डिफरन्शियल इक्वेशन असं येतं d2x/dt² ma मायनस kx असतोच रिस्टोरिंग फोर्स, पण इथे मायनस bv पण येतो, हा असतो डॅम्पिंग फोर्स. हा कोण असतो, F इज इक्वल टू मायनस bv, हा डॅम्पिंग फोर्स असतो. सीईटीला एवढा अवघड विचारत नाही, सीईटीला विचारतात डॅम्पिंग कॉन्स्टंटचे कोइफिशियंट, डॅम्पिंग कॉन्स्टंटचं युनिट विचारतात. डॅम्पिंग कोइफिशियंट जो असतो ना बी, त्याचं युनिट विचारतात. सिंपल युनिट काढणं, kg/सेकंड येतं त्याचं युनिट. कसं येतं kg/सेकंड, तर फोर्स न्यूटन इज इक्वल टू बी इंटू वेलॉसिटी मीटर/सेकंड. टाका, न्यूटन काय असतो kg मीटर/सेकंड². मीटर गेला, सेकंड गेला, kg/सेकंड राहिला. सो असे सिंपल प्रश्न येतात, पण तुम्हाला इक्वेशन माहिती असेल तर तुम्ही डायमेन्शनली काढू शकता. हे इक्वेशन आहे, हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यावरती काय होतं काय नाही डायरेक्टली तुम्हाला उत्तर सांगतो मी. डिस्प्लेसमेंट e⁻bt/2m, ए म्हणजे एक्सपोनेन्शियल ॲम्प्लिट्यूड आहे, कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. जसं आपल्याला साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा येतो तसं इथे कॉस लिहिला आहे फक्त, आणि हा एक्सपोनेन्शियल ॲम्प्लिट्यूड आहे. ठीक आहे. त्यानंतर याचा टाइम पिरियड काढायचा असेल तर 2π/ω. अरे ओमेगा काय असतो, √k/m आपण तर शिकलोय, बट डॅम्प्डमध्ये -b/2m द होल स्क्वेअर पण करावा लागतो. तो ॲडजस्टिंग फॅक्टर आहे, यू हॅव टू लर्न इट. दुसरं तिसरं काही नाही. याच्यावरती एकही न्यूमेरिकल एक्सपेक्ट करू नका सीईटीला. ऑल क्वेश्चन्स विल बी थिअरी, असे जसे की युनिट्स ऑफ हे ते असं विचारू शकता. ठीक आहे. ग्राफ वगैरे विचारला तर लक्षात पाहिजे ग्राफ कमी होतो ॲम्प्लिट्यूड, असा ग्राफ आहे. हां, डॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डॅम्प्ड आणि अनडॅम्प्ड. जर मी अनडॅम्प्ड ऑसिलेशन घेतला म्हणजे एक स्प्रिंग आणि एक मास लावला, तर अनडॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये ॲम्प्लिट्यूड जो आहे तो ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट राहतो. पण इथे काय होतं, ॲम्प्लिट्यूड मोशन बरोबर डिक्रीज होतो, डिक्रीज होतो. ठीक आहे. इथे टाइम पिरियड कॉन्स्टंट राहतो, इथे पण टाइम पिरियड कॉन्स्टंट राहतो, कुठे डॅम्प्डमध्ये. बट तो टाइम पिरियड आपल्या पहिल्यावाल्या टाइम पिरियडपेक्षा जास्त असतो. इथे ओमेगा कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे. इथे पण ओमेगा कॉन्स्टंट राहतो. पण अनडॅम्प्डमध्ये आपल्या ओरिजिनल वाल्यामध्ये जो ओमेगा असतो तो मोठा असतो, कारण की ओमेगा आणि टी इन्व्हर्स प्रपोर्शन. तो इथला ओमेगा कमी का असतो, तर बघा ना या फॉर्म्युलामुळे k/m - b/2m, या डॅम्पिंगमुळे तो कमी झाला आहे ओमेगा. तो अनडॅम्प्डमध्ये ॲब्सेंट असतो, सो नुसता √k/m असतो. तर या गोष्टी काही माहिती पाहिजे तुम्हाला की अनडॅम्प्डचा टाइम पिरियड इज ग्रेटर दॅन डॅम्प्ड, अनडॅम्प्डचा ओमेगा इज लेस दॅन डॅम्प्डचा, हे मी जे काही बोललो ते उलट आहे. डॅम्प्डचा टाइम पिरियड इज मोर दॅन अनडॅम्प्ड, डॅम्प्डचा ओमेगा इज लेस दॅन अनडॅम्प्ड. ओके. सो ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ह्या लेसनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअरली येत असतील तर यू कॅन सॉल्व्ह एनी क्वेश्चन फ्रॉम दिस टॉपिक. Okay, so revise this topic quickly. We will meet in the next bullet lecture. Thanks for watching.